अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केली. अजामिळ भिल्ली तारिली कुंटणी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, ब्रह्महत्या राशी पातकी अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. अजामिळ भिल्ली तारिली कुंटणी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. तुका म्हणे येथ भजन प्रमाण, तुका म्हणे येथ भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. अजामिळ भिल्ली तारिली कुंटी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. विठाला समचरण सरोजम सांद्रुणीलांबुदाभं जगननीत पाणिन् मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभं. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंदो श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारो. आता पुरुषोत्तमस्य अवतार क्षेत्रे अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केली. अजामिळ भिल्ली तारिली कुंटीण, अजामिळ भिल्ली तारिली कुंटणी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत येई. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जो आहे जगद्गुरु तुकोबारायांचा असून परमार्थामध्ये आल्यानंतर परमार्थ करत असताना जो परिणाम प्राप्त होतो त्या परिणामाचं चिंतन सांगणारा आहे. जगामध्ये व्यवहार हा देखील परिणामाचा फार मोठा भाग आहे की आम्ही व्यवहार सुद्धा परमार्थ त्या परिणामाशिवाय करत नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून त्याच आधारावर आम्ही विचार केला पाहिजे की आम्ही परमार्थ सुद्धा परिणामाशिवाय करू नये. विठ्ठल कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडं प्रास्ताविक सांगणं आवश्यक आहे. मागील काही वर्षापासून आपल्या गावामध्ये नियमित परमार्थ चालू आहे. या गावाचा
चेहरा मोहरा बदललेला मला चांगला माहिती आहे. लहानपणापासून मी या गावामध्ये येतो. या गावामध्ये मी अनेक वेळेस पारण्याला बसलेलो आहे. गावामध्ये अनेक वेळेस मी कीर्तनालाही उभा राहिलेलो आहे. या गावामध्ये ही जवळपास मंदिराची झालेली भूमिपूजनाच्याही काही वेळेस प्रसंगाला आम्ही इथे होतो. ज्यावेळेस आदरणीय भोलेबाबासुद्धा इथे आले होते त्याही वेळेस आम्ही या ठिकाणी होतो. म्हणजे जो झालेला गावाचा विकास आहे आणि जे वाढतं परमार्थाचं स्वरूप आहे हे अगदी मी माझ्या वयाच्या बालवयापासून इथं केलेलं आहे. आणि या गावाची महत्त्वाची आठवण माझ्या जीवनातली अशी आहे की माझ्या जीवनात मी व्यासपीठ चालक, ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालक म्हणून ज्या गावात पहिल्यांदा ज्ञानेश्वरीच्या वाचनासाठी लहानपणापासून पारायण केली, पण ज्ञानेश्वरीचा व्यासपीठ चालक म्हणून जर कोणत्या गावात बसलो तर या गावात विठ्ठल. प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट आठवण असते मानवी जीवनामध्ये आणि तशी परमार्थाची माझी फार महत्त्वाची आठवण या गावाशी जोडलेली आहे. आणि या अनुषंगानं अनेक मागील वर्षापासून या गावामध्ये येणं आहे. सगळी वारकरी मंडळी, सगळी गावकरी मंडळी अत्यंत मोठी आहेत. तुम्ही म्हणाल महाराज त्यांचं नाव लहाने आहेत, तुम्ही त्यांना मोठे कसं काय म्हणता? माणसं आडनावानं लहाने पण कार्यानं मोठी आहेत. कीर्तनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काय थोर पण मोठे पण महत्वाचं नाहीये. काही ठिकाणी लहान असावं, व्हावे लहानाहुनी लहान. परमार्थामध्ये लहानापेक्षा लहान व्हावं आणि परमार्थ करावा. किती लहान व्हावं? या गावातले लहाने जेवढे लहान आहेत आणि जेवढा व्यापक मोठा परमार्थ करतात तेवढे लहान व्हावं. विठाला फिरत्या नारळी सप्ताहासाठी सुद्धा नेहमी करता हिरिरीनं पुढं सरकलेलं गाव, नेहमी करता त्याची काळजी घेणारं गाव, नेहमी करता त्याची विचारपूस करणारं गाव आणि फार मोठी तळमळ ठेवणारं गाव म्हणजे सुरुमगाव. विठ्ठल परमार्थनिष्ठ असणाऱ्या सगळ्या मंडळीचं मला कौतुक करावंसं वाटतं की तुम्ही एका वर्षात 2 वर्षाचा सप्ताह करता. एकच सप्ताह तुम्ही किती दिवस करता? 2 वर्ष करता. कसं काय? पाडव्याच्या अगोदर सुरुवात करता आणि पाडवा झाल्यावर काला करता, म्हणजे 2 वर्ष झाला ना. एक सप्ताह 2 वर्ष करणारे काय साधी माणसं आहेत का तुम्ही? विठाला म्हणून खऱ्या अर्थानं हा परमार्थ तुम्ही करताय ही खूप मोठी गोष्ट आहे. परमार्थ करण्याला साधक अंतःकरण लागतच नाही. परमार्थ करायला फार मोठं व्यापक अंतःकरण लागतं आणि फार निष्ठा लागते. निष्ठेशिवाय, अनुतापाशिवाय आम्ही परमार्थाच्या वाटेवर जाऊ शकत नाही. आणि मग निष्ठा आणि अनुताप असल्याशिवाय परमार्थही आम्हाला सफल होत नाही, देवही प्राप्त होत नाही. या सगळ्या निष्कर्षाच्या बाजू आहेत आणि या दृष्टिकोनातून चालत असलेला हा परमार्थ आहे. या अनुषंगानं उपस्थित असणारी सगळी टाळकरी मंडळी आणि सगळी वारकरी मंडळी, ज्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण बालासाहेब महाराज असतील, आदरणीय वयोवृद्ध आमचे जिजांच्या बाबतीत जिजा म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर 2 जिजा असतात बरं का. एक आदरणीय आमचे स्वामी जिजा आणि दुसरे हे जिजा. विठ्ठल ज्यांनी आज अभंग घ्यायला हा लावला ते आमच्या जनार्दन महाराज आसनगावकर, पांडुरंग महाराज पळशीकर, प्रकाश महाराज आमचे आणि ही बाकी ते काय सगळं कुटुंबच असल्यासारखं आहे. विठाला कार्यक्रम वेळेवर पोचेल याची शाश्वती देणारे 2 इंजिन. एखादी गाडीला एक इंजिन असलं आणि रस्ता जर चढाचा असला तर यदा कदाचित वेळ होण्याची शक्यता असते, परंतु किती चढाचा असला तर त्याची काही अडचण पडणार नाही. कारण हे 2 जण असे आहेत की यांच्यात आमची यारी आहे आणि यांच्याकडे तयारीही आहे. विठाला म्हणजे अगदी वर्तमान एक वाक्य वापरतो. ते वाक्य असं आहे की ज्यांच्याकडे पाहून मी मृदंग शिकायला लागलो असे आमचे हरिभक्तीपरायण सुभाष महाराज आहेत. मला चांगलं आठवतंय सुभाष महाराजांचा अगदी प्रारंभीचा काळ, ज्यावेळेस अगदी प्रातस्मरणीय दादांनी आपत्यासारखा नाही तर नातवंडासारखा त्यांचा फार मोठा लळा आणि फार मोठी काळजी घेतली. त्या काळात मला चांगलं आठवतंय आमच्या पुरुषोत्तमपुरीला जुन्या सोप्यामध्ये ज्यावेळेस आमचं गाथा भजन व्हायचं त्यावेळेस आमच्या हरिभक्तीपरायण सुभाष महाराजांचं अगदी ते मृदंग घोळून वाजवत असताना ते इथं रक्त त्यांचा असा हात फुटावा, इथून रक्त यावं आणि त्यावेळेस असं मला तळमळ वाटावी की ते त्यांचं नाही जणू माझंच रक्त निघालंय. विठाला अगदी वयाच्या 8व्या
5व्या वर्षापासून 6व्या वर्षापासून मी त्यांना परमार्थामध्ये मृदंग वाजवताना पाहतोय. म्हणजे जे माझ्या दृष्टिकोनातून परमार्थाच्या या परिसरामध्ये मृदंगाचं भूतकाळातही त्यांनी फार मोठं कार्य केलंय आणि आजही वर्तमान काळात ते आहेत. आणि महाराज लक्षात ठेवा, मी वाक्य वापरतोय त्याचं वावगं वाटू देऊ नका. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला विसरू शकत नाही. त्याचं एकमेव कारण आहे, कारण मृदंगाच्या मी मृदंगावर थाप टाकली तर माझ्या मृदंग वादनामध्ये जवळपास बोल हे तुमचे असतात. विठाला असे सुभाष महाराज. आणि इकडे आमचे आता सध्या जे अत्यंत तयारीनं मृदंग वाजवणारे संतोष महाराज. मी त्यांना म्हणत असतो, संतोष महाराज तुम्ही वाजवल्यावरच आम्हाला संतोष होतो असं नाही, तुम्हाला पाहिलं तरी आम्हाला संतोष होतो. त्याचं कारण आहे तुमचं नावच संतोष आहे. नाव संतोष असताना असंतोष कसा व्यक्त करावा. विठाला गजू महाराज असतील, मग आमचे विष्णू महाराज असतील, आमचे अजय महाराज असतील. महाराज तुमचं नाव विसरू. मारुती महाराज. मारुती महाराज. आणि तुम्ही दोघं मावाचे पाठवू द्यायचे. बरं नाव सांगा आता. तुम्ही राहिले दोघं. मारुती महाराज, तुम्ही नवल महाराज. मी विनोदाने एका ठिकाणी म्हणलो बरं का. कसं आहे, एक जणांनी मला म्हणले महाराज सगळं तुमचं राहिलं बुवा. काय नाव आहे सांगा. उगं कशाला. कसं आहे, अटल बिहारी वाजपेयीचं एका मतदानानं सरकार पडलं होतं. विठाल विठाल. नाव काय तुमचं. आस्कर बाबा. बर आपल्या आता गावकरी त्यामुळं त्यांचं नाव घेत नाही आपले, पण त्यांचं कार्य खूप मोठं आहे. तुम्ही गोदावरी प्रदक्षिणा परिक्रमा केली, खूप चांगलं कार्य आहे. मी विनोदानं म्हणत असतो की कसं आहे, आता ही नवीन पद्धती निघाली. वारकऱ्यांचं टाळकऱ्यांचं नाव घेणं क्रमप्राप्त झालंय. घेऊ नये असं नाही, घेतलं पाहिजे. ते एवढी साधना करतात. काय थोरपणे जाळावे ते तुका म्हणे येत भजन प्रमाण. ज्यांनी भजन केलंय त्यांचं नाव घेणं अनिवार्य. ते भजन प्रमाण आहेत. म्हणून मी तुम्हाला बुक्के लावले बरं का अगोदर. विठाला इथे भजन प्रमाण आहे. ह्या भजनाला फार मोठं प्रामाण्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आता विनोदाची बोलू का. गंमत काय माहिती का, यांचं नाव घेतलं नाही तर हे कार्यक्रमात घेत नाहीत. विठाला गमतीचा भाग सोडा. काही गमतीचा भाग सोडून द्यायचा. गंमत अशी आहे, परमार्थ जर करायचा असेल तर इथे समर्पण लागतं. माझं एक वाक्य, आता मी हे उपक्रमात बोलतो, लक्षात ठेवा. कीर्तन करणं खूप विचाराचं काम आहे. आता राहिलं नाही हे दुर्दैव आहे, परंतु कीर्तन करणं फार विचाराची गोष्ट आहे. कीर्तनामध्ये सुरुवातीला उपक्रम केला पाहिजे. कीर्तनामध्ये उपक्रमाचा विचार सविस्तरपणे मांडला पाहिजे. आणि कीर्तनाच्या शेवटी उपसंहार त्याच पद्धतीनं झाला पाहिजे. जगात कोणतंही कार्य करा, प्रत्येक कार्यामध्ये या गोष्टीशिवाय तुम्ही ते कार्य पूर्णच करू शकत नाहीत. प्रत्येक कार्याला उपक्रम आहे. प्रत्येक कार्याचा एक सुयोग्य विस्तार आहे आणि प्रत्येक कार्याचा शेवट आहे. शेवट म्हणजे उपसंहार. मग ते गायन असो, मग ते वादन असो, मग ते कीर्तन असो. पुढे जाऊन बोलू, अहो तो साधा प्रपंच जरी असला तर याच पद्धतीनं होतो. विठाला अशा स्वरूपाचा परमार्थ तुम्ही आम्ही करतो. मग इथे आम्ही समर्पणाला फार महत्त्व दिलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही समर्पण करत नाही तोपर्यंत आमची भगवंताशी जवळीक होत नाही. लक्षात ठेवा, जीवनभरामध्ये आम्हाला जर भगवंताच्या जवळ जायचं असेल ना तर सगळ्यात पहिली गोष्ट पाहिजे ते म्हणजे समर्पण पाहिजे. आम्ही जगामध्ये समर्पणाशिवाय देवाच्या सानिध्यात जाऊ शकत नाही. कारण जर आम्हाला वैष्णव व्हायचं असेल, तर आम्हाला भक्ती करायची असेल तर अगोदर काया वाचा मनानं आम्हाला समर्पित व्हावं लागतं. काया वाचा मने झाला विष्णुदास. आम्हाला भगवंताचा विष्णुदास जर व्हायचं असेल तर अगोदर काया वाचा मनानं समर्पित व्हावं लागतं. आणि जेव्हा समर्पित होऊ तेव्हा धन्यता आहे. विठाला गंगेचं उदाहरण घ्या महाराज. गंगा ब्रह्मगिरीहून निघालेली आहे आणि शेवटी सप्तमुखानं समुद्राला जाऊन मिसळते. मला सांगा, तिचं महत्त्व उगमातही आहे, तिचं महत्त्व प्रवाहित होण्यातही आहे. आणि जेव्हा ती त्या ठिकाणी सागरात संगम पावते, महाराज वर्णन करतात आता
विषद आहे. कशासाठी निघाली आहे तर त्या समर्पण करण्यासाठी ती निघाली. आणि तिचं समर्पण गंगेचं जेव्हा समुद्राला जाऊन मिसळतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं परिपूर्णता आहे. तशी जीवदशेची सुद्धा परिपूर्णता भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहे. त्याला अंश भाव म्हणतात. तुम्ही आम्ही अंश आहोत, तो अंशी आहे. जशी ती गंगा समुद्राला मिसळण्यासाठी निघते तसं तुम्ही आम्ही सुद्धा परमार्थाचा प्रवास भगवंताला प्राप्त करण्यासाठी करत असतो. परंतु भगवंताला प्राप्त होण्यासाठी सगळ्यात अगोदर लागतं ते समर्पण लागतं. जीवनामध्ये समर्पणाशिवाय श्रेष्ठता नाही. मला खरं सांगा, तुम्ही लग्नाला जाताना लग्नाला गेल्यानंतर तुम्ही एकटे गेले समजा, उदाहरणार्थ विचार करा, इमॅजिन करा, तुम्ही लग्नाला गेले, लग्न अगदी मित्राचं, जवळचं, घरचं, पाहुण्याचं, अगदी मूळवाटीचं तुमचं लग्न, आणि मुळावर म्हणजे मूळ घेऊन आलेल्या लग्नावर तुम्ही जर गेले, समजा त्या मुळासाठी तुम्ही लग्नाला गेलात आणि लग्नाला गेल्यानंतर एकटे गेलात आणि दारात उभा असायला स्वागत करायला जो यजमान आहे तो यजमान तुम्हाला एकट्याला पाहिल्यावर काय म्हणतो मला सांगा? काय म्हणतो? काय राव एकटेच आला? म्हणजे तुमच्या येण्यापेक्षा कुणाला तरी महत्व आहे. माझं प्रश्नाचं उत्तर देत चला बरं का. मी शिक्षक माणूस आहे, मला प्रश्न विचारून पुढं बोलायची सवय. मला सांगा, तुम्ही गेलेल्याला महत्व का तुमच्यासोबत कुणीतरी न गेलं त्याला महत्व? कुणाला महत्व आलं? जो गेला नाही त्याला महत्व आहे. मग जे गेला नाही त्याला महत्व आहे, मग आपण घरी राहू का? काय म्हणणं काय? खरं सांगा. आता आपण घरी राहू का? आपण घरी राहू नये याचा अर्थ असा, ज्याला विशेष महत्व आहे ती तुमची पत्नी, तुम्ही सोबत असाल तर अजून महत्व विशेष आहे. आता मला पुढचा विचार मांडायचा आहे. बाबा खरं सांगा, स्त्रीला विशेष महत्व का? कशामुळे स्त्रीला विशेष महत्व आहे? उत्तर सांगू? आता जुनी जाणती परमार्थ करणारी माणसं समोर बसलेली आहेत, लक्षात ठेवा. अहो जुन्या खरं आहे त्या स्त्रियांना विशेष महत्व का? त्याचं एकमेव कारण आहे, तिचं समर्पण आहे. विठ्ठला मला सांगा, बहुतेकांचे लग्न झालेले आहेत नाही इथं, आमचे संतोष महाराजाचं बाकी सोडा, पण बाकी त्यांचे बहुतेकांचे लग्न झालेले आहेत. आता लग्न झाल्यावर त्यांचा अजून विशेष प्रापंचिक संतोष त्यांना नंतर होईल, पण अगोदर सध्या नाही. पण मला सांगा, आता घर बांधकाम काढलं, उदाहरणार्थ ज्याचं लग्न नाही झालं त्या पोराला सगळं काम करायचे घरचे, आणि मग त्यानं घराचं बांधकाम काढलं, कुठून वाळू आणायची, कुठून काय करायचे, पळू त्यानं भरपूर वाळू गोळा केली, भरपूर वाळू आणली, पण पळू आणली. वाळूचे फार वांदे झालेले. मग आणलं कशी बशी वाळू आणली, मग त्यानं पाणी, बरं त्याच्या मोटरचं पाणी बंद झालं, त्यानं दुसऱ्याकडून मागितलं, बाबा काही म्हणते एवढं पाणी दे. मग तो म्हणला बरं हरकत नाही. त्यानं तिकून पाईप लावला, इकडं निघाला. मग पाईप यांनी पाणी मारायला सुरुवात केली, थोडंफार अर्धवणी मग बांधकाम झालं. यांनी वरी पाणी मारायला जाव का इकडं निष्ठा. मग यानं काय करायचा, पाईप वरी ठेवायचा, त्याच्यावर विटकर ठेवायची, खाली उतरायचं, इकडं यायचं, ते पाईप खोसायचा, वर जायचं. हे नेमका वरी की वरची इटकर निष्ठायची की पाईप खाली, पुन्हा खाली यायचं, पुन्हा पाईप घ्यायचा, पुन्हा पाणी मारायचं. एवढे खाटाटोप कोणी केले? पोरानं केले. बरं झालं, एवढे सगळे खाटाटोप केले, घर बांधलं. सगळ्या घराचा आता कोण मालक आहे? हा पोरगा. खाटाटोप कोणी केला? या पोरानं. पैसा कोणी खर्चला? या पोरानं. सगळे कष्ट या पोराला पडले आणि याचं लग्न झालं. शुभमंगल सावधान झालं, लग्न लागलं. लग्न लावून ती पोरगी माप ओलांडून घरात आली. हा पोरगा मालक. तिला काय म्हणणार? तिला मालकीन म्हणणार. कमाल आहे महाराज तुमची. पाणी देऊ परेशानी हो. मालकीन कोणत्या आधारावर म्हणता? माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. मी तुमच्या घरात आलो, मी तुमच्या घरात आल्यावर तुम्ही मला मालक म्हणणार? अहो ती पोरगी आत्ताच घरात आली. तुमचं तरी माझं 2-3 पिढ्याचं नातं. मी येतो घरात, तुमच्या घराचं मालक करता मला? नाही. ती पोरगी घरात आली, मालकीन झाली. का झाली? प्रश्नाचं उत्तर द्या. त्याचं एकमेव कारण आहे, तिनं तिचं घर सोडलं, तिनं तिचं कुळ सोडलं, तिनं तिचे आईवडील सोडले, तिनं त्या सगळ्याचा त्याग केला आणि समर्पण तुम्हाला केलं म्हणून अधिकारी. विठ्ठला समर्पण आहे म्हणून लग्न झालं आणि घरात पाऊल टाकलं की ती मालकीन झाली. कारण तिचं समर्पण आहे. परमार्थामध्ये तुमचं आमचं बिघडतं. इथे परमार्थ करायला आम्हाला उशीर नाही, परमार्थ आम्ही करत नाही अशातला भाग नाही, फक्त समर्पणानं करत नाही म्हणून देव जवळ करत नाही. विठाला हो, ज्याला वाटतंय ना मला देवाच्या जवळ जायचंय त्यानं जरा पुराणं पाहावीत. ज्याला वाटतंय ना मला देवाच्या जवळ जायचंय त्यानं जरा ग्रंथ पाहावीत. ज्याला वाटतंय ना मला देवाच्या मांडीवर बसण्याचा सुद्धा अधिकार मिळावा त्यानं फक्त पुराणं पाहावीत. आणि पुराणं पाहून 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 त्यानं शिकावं की भगवान परमात्मा खरंच तुम्हाला आम्हाला जवळ करतो, पण त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागतं. विठ्ठल मला सांगा, देव मिळत नाही का? देव मिळाला नाही? द्या सोडून तुमच्या आमच्या गोष्टी महाराज.
अहो एक लेकरू आहे ज्याला 5 वर्ष आणि 5 महिन्याची तपश्चर्या करून देव प्राप्त झाला, ज्याचं नाव ध्रुव आहे. विठ्ठला वय वर्ष असेल 5, तपश्चर्या केली 5 महिने आणि त्याला देव प्राप्त झाला. आपण वर्षानुवर्ष तपश्चर्या भगवंताच्या सप्ताह आणि कीर्तन आम्ही करतो, अजून देव स्वप्नात येत नाही. काय कारण आहे विचार करा. विठ्ठल याचं एकमेव कारण आहे, आम्ही काय करत नाही, आम्ही त्याग करत नाही, आम्ही समर्पण करत नाही. ज्याचं समर्पण आहे, ज्याचा त्याग आहे, देव त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मागचा इतिहास अजून कित्येक वेळेस पहा. त्यानं सर्व गोष्टीचा त्याग केला आणि भगवंताच्या भक्तीला निघाला. देव त्याला प्राप्त झाला. ध्रुवाला भगवान परमात्मा प्राप्त झाला. अजून उदाहरण सांगतो लहान बाळाचं एक, ज्याचं नाव प्रल्हाद आहे. प्रल्हादाच्या वडिलांनं त्याचा विरोध करायला सुरुवात केली. प्रल्हादाचे पिता करीतो महाराज. हा खरंच आनंद आहे बरं का. नाही तर आपल्याला ज्यावेळेस तुम्ही तयार झालात त्यावेळेसच चांगले मृदंग वाजलेले आम्हाला ऐकायला मिळाले. त्याच्या अगोदर आम्हाला कुठलाही बोल वाजवा, कुठलीही चाल म्हणा, वाजविणाऱ्याचा एकच होता. विठ्ठल वाजविणाऱ्याने अगोदरच सांगायचं, महाराज तुम्ही काही म्हणा, वाजवायचं मी तेच वाजविणार, दुसरं वाजविणार नाही. पण आमचं आता भाग्य आहे की एवढी चांगली चांगली वादक मंडळी तयार झाली की आम्हाला धुमाळीची सुद्धा ठाई करता येईल. विठ्ठला माझी सुरुवातीला तयारी नव्हताना मी ज्यावेळेस मृदंग वाजवत होतो त्यावेळेस मला म्हणायचं ठाई म्हणू नका बा, ठाईची धुमाळी करा, मी ती वाजवतो. विठ्ठला प्रल्हादाचे पिता करीतो जाचणी करीतो मरी स्मरी नारायण. भगवान परमात्म्याचं त्यानं फार सुंदर भजन केलं. मला सांगा, त्यानं सगळ्या गोष्टीचा त्याग केला. आसुराच्या राजाचा होणारा भविष्यातला राजा तो होता. एवढा मोठा अधिकार त्याचा. त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आसुराची संपत्ती असेल आसुरी मनुष्य, परंतु त्याचा जो होणारा पुढचा राजा होता तो प्रल्हादच होता. प्रल्हाद अधिकारी होता तसा, परंतु प्रल्हादानं सगळ्या गोष्टीचा त्याग केला. प्रल्हादानं मरण्याच्या भयाचा, देहावस्थेचा सगळ्याचा त्याग केला आणि अखंड भजन करत राहिला. लक्षात ठेवा, जो सर्वस्वाचा त्याग करतो आणि अखंड भजन करतो, भगवान परमात्मा त्याला जवळ करतो. मग तो कितीही निंदी असला, कितीही वाईट असला, देव त्याचा त्याग करत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात अंगीकार ज्याचा केला नारायण, 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 अंगीकार
आदरणीय जिजा, देवाने अजून आमच्या स्वामी जिजाला फार चांगलं आयुष्य आणि फार चांगली ताकद दिली. ते अजून बसत नाहीत आणि आदरणीय हे जिजा बसले तरी गप्प बसत नाही. विठाला विठाला परमार्थाचं मूळ आहे हे. परमार्थाचं अहो, त्या दिवशी आम्ही रात्री किती वाजता 1:30 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो, आहे की नाही? रात्री 1:30 वाजून गेले, आम्ही गप्पा मारत बसलो होतो पांडे पोखरीला. मी कधी कधी तर म्हणत असतो, आता माझी कीर्तनाची तारीख घेण्यापेक्षा गप्पा मारायचीच घेत जाऊ, मला त्याच्यातच बरं वाटतंय. विठाला जुन्या लोकांना परमार्थ कसा केला हे ऐकून घेतलं पाहिजे. जीवनात ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण त्यांनी त्या काळी केली ती साधना आहे जी आपल्याला करण्याचं म्हणजे भाग्य नाही असं म्हणा. आपल्या भाग्यानं सगळ्या उपलब्धता आहेत, पण तरी आम्ही परमार्थ करत नाही. गमतीनं बोलू का, सध्या जगाला काम काडीचं नाही, फुरसत घडीची नाही. विठाला दिवसभर काही करीत नाही, पण कशालाच उपयोगी येत नाही. काय करावं काय? अहो, त्याच्यापेक्षा माणसं नक्काचं म्हणजे कसं आहे, जनावरं उपयोगी पडायला लागली. काय दगड निर्जीव गोष्टी उपयोगी पडायला लागल्या. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव सांगतो की सजीव माणसं उपयोगी पडेनात. विठाला भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये जा, परमार्थ करायला लागा. परमार्थाचं मूळ द्योतक असं आहे, इथे परमार्थामध्ये कुणाला आडकाठी नाही. जो येईल त्याचा नक्की उद्धार आहे. म्हणून तर साधू संतांनी सगळ्याला हात या रे लहाना यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कुणासी. साधू संतांनी सगळ्याला या ठिकाणी हाक मारला. सकळाच येते आहे अधिकार, सकळाच येते आहे अधिकार. कलियुग उद्धार हरिचा नाम, ओ कलियुग उद्धार हरिचा नाम. सकळाच येते आहे अधिकार, सकळाच येते आहे अधिकार. कलियुग उद्धार हरिचा नाम, हरिचा नाम. कलियुग उद्धार हरिचा परमार्थ करण्यामध्ये कुणाचाही प्रतिबंध आणि कुणालाही प्रतिबंध नाही. सगळ्यांना येथे अधिकार आहे. सकळास येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिनामे. भगवंताच्या नामस्मरणामध्ये आणि भगवंताची भक्ती करण्यामध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी, मग समोरचा साधक कोणी असेल त्यानं प्रश्न केला असेल, महाराज सगळ्यांना अधिकार देता, परंतु खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला ती भक्ती पोचते का? तो भगवान परमात्मा त्या भक्तीचा वश होऊन त्याला जवळ करतो का? सांगितलं असं होणारच नाही की भगवान परमात्मा त्याला जवळ करणार नाही. भगवान परमात्म्याने आतापर्यंत कुणाला दूर लोटले असं झालं नाही. भक्त मालिकेमध्ये पहा, जे सगळ्या भक्तांसाठी भगवान परमात्मा अगरबता दास करतो. ओचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासे पुत्र कण्या विदुराच्या भक्षी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. कबीराचे
मागे शेले विनी सजन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा गड फुंकू लागे चोखा मिळा संगे ढोरी उडी नामयाचे तुम्ही सविवेची शेणी धर्मा घरी पाणी वाहे जाडी काय करत नाही. अरे हा भगवान परमात्मा फक्त त्याचं भक्त व्हा. तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही जातीचा असो कोणी असो भगवान परमात्मा त्याचा दास होऊन कार्य करतो. विठ्ठल अहो भगवान परमात्म्याचा एवढा वेडावापणा सांगितलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय सांगू फक्त भक्ती करा. भगवान परमात्मा तुमचे कामं करायला कोणतंही अहो तू उद्धार करेल याच्यात काही नवल नाही बाकीचे सगळे कामं करतो. तू का म्हणे भक्ती बाबांनो तुमच्या मनामध्ये असा संभ्रम होऊच देऊ नका. विचार हा करा की तुम्ही फक्त भक्तीच्या वाटेला लागा. ये भक्तीची वाटे लाग जेणे पावसी अव्यंग निजधाम माझे. तू नक्की मला प्राप्त होशील पण केव्हा ये भक्तीची वाटी लाग. आपण घरात बसायलो आणि देव कसा भेटणं म्हणायलो विठाला घराच्या बाहेर यावं आणि घराच्या बाहेर येऊन साधू संत भेटावेत आणि मग त्यांना विचारावं. घरातल्या घरात घरातल्यालाच बोलून विचारून उपयोग नाही. साधू संत भेटावे आणि मग त्यांना विचारावं काही मी उद्धार बाहेर निघायला तयार नाही आणि आहे ज्यांचा अधिकार आमच्यासारखाच आहे त्यांच्याशीच बोलायला लागलो. जीवनभरामध्ये लक्षात ठेवा मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचं एक वाक्य सांगत असतो. ते वाक्य कीर्तनातही लागू पडतं म्हणून सांगतो. जीवनात कधीही मोठ्यांशी बोला. मग तो मोठा हा सर्व दृष्टीने असला पाहिजे. तो वयानंही मोठा असावा तो ज्ञानानंही मोठा असावा तो भक्तीनंही मोठा असावा. जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे नेहमी त्याच्याशी बोला. कारण श्रेष्ठांशी बोलताना मी मूर्ख आहे हा अनुभव येतो आणि कनिष्ठाशी बोलताना मी शहाणा आहे हा अनुभव येतो. जेव्हा मी कनिष्ठांशी बोलतो माझ्यापेक्षा अधिकारानं कमी आहे त्यांच्याशी बोलतो त्यावेळेस मी स्वतःला शहाणा समजत असतो. पण माझ्यापेक्षा मोठ्याला बोलतो त्यावेळेस मी मूर्ख आहे असं कळतो. मग मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे खरं सांगा माणसाला मूर्खपणा वाटावा का शहाणपणा वाटावा काय नेमकं तुम्हाला वाटतं? आपल्याला जगात जगताना मूर्खपणा वाटावा का शहाणपणा वाटावा? मी सरळ सांगू
माऊली ज्ञानोबरायांच्या सिद्धांतावरून सांगतो, गुरुच्या समोर बसावं आणि म्हणावं, ए रवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपको सोज्वळू असे. गुरुच्या समोर बसा, श्रेष्ठांच्या समोर बसा आणि स्वतःला मूर्ख म्हणा, ते खरं मोठेपण आहे. विठाला शेपुरड्यात फिरायलो तर म्या म्या करायलो, त्यानं काहीच होत नाही हो. सगळ्यात मी म्हणणार आहेत. आजा, आजा म्हणजे काय? संस्कृत मध्ये आजा म्हणजे शेळी. शेळी काय करते? शेळीच्या समोर उभा राहा आणि शेळी काय करते? म्या एवढाच आवाज करते. आणि शेळी सारखं तुम्ही आम्ही तरी काय करतो? कोणी केला सत्ता? म्या. सोयीर पण कोणी केलं? म्या. अहो सगळे शेळ्यात झालो. शेळ्यात फिरून मजा नाही हो. जरा सिंहात आणि वाघात या आणि मोठे पण करा, ते खरं महत्वाचं आहे. विठाला परमार्थ करावा, तो परमार्थ या सिद्धांताच्या आधारावर करावा आणि मग त्या परमार्थामध्ये भगवान परमात्म्यानं दाखवून जे द्योतक दिले त्या द्योतकाकडे लक्षात घ्या. ज्याला भगवान परमात्म्यानं एकदा का स्वीकारलं मग त्याची अवस्था काय पहा. तो पूर्व अवस्थेत निंद्य आहे, परंतु नंतर मात्र वंद्य केला. भगवान परमात्म्याने वंद्य केली, तो भगवान परमात्मा त्या सगळ्याला वंद्य करतात. कसं वंद्य करतात? अगोदर ते निंद्य असतील पण त्यांना वंद्य अवस्था प्राप्त करून दिली. साधक म्हणाला असेल, महाराज म्हणता सिद्धांत सांगता आनंदाची गोष्ट आहे, परंतु या सिद्धांताला पूरक स्वरूपाचे आहेत कोण याचं मार्गदर्शन करा दुसऱ्या चरणात. चरणात महाराज सांगतात, अजामिळ भिल्ली तारी कुंटणी प्रत्यक्ष पुराणी वंद केली. यादीच दिली महाराजानं. महाराज म्हणतात, अरे अगोदर निंद्य अवस्था आहे आणि पुन्हा वंद्य अवस्था आहे. परमार्थाची ही गंमतच आहे बरं का. परमार्थामध्ये पिकण्याला महत्व आहे. माझं वाक्य नीट लक्षात घ्या. परमार्थामध्ये शिकण्यालाच महत्व आहे असं नाही, परमार्थामध्ये टिकण्यालाच महत्व आहे असं नाही, परंतु परमार्थामध्ये पिकण्याला महत्व आहे हे मात्र वस्तुस्थिती. विठ्ठला परमार्थात शिकण्याला महत्व फार नाही, पण तरी देखील मनुष्य वंदनीय होतो. कसा? हे आमचे जिजा भगवद्गीतेचं विष्णू सहस्त्रनामाचं शाळेत कुठंच गेले नाहीत आणि सगळं पाठांतर आहे. कशावर? त्यांनी म्हणले शिकलंच पाहिजे असं नाही, परंतु परमार्थ केला पाहिजे. परमार्थ करता करता त्यांना प्राप्ती झाली, हे वंदनीय. विठ्ठला शिकणाला फार शिकलाय पण परमार्थाच्या अंगात नाही, काय उपयोग आहे? काही नाही. त्या ज्ञानाला किंमत नाही.
माणसानं कमी शिकलेला असेल चालेल, परंतु तो संस्कारित असला पाहिजे. आता काही शिक्षित लोक आहेत, आमचे सर आहेत, मी मुद्दाम आवर्जून एक गोष्ट बोलत असतो बरं का सर. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सांगत असतो, विद्यार्थ्यांना शिका, पण नुसतं शिकू नका, तर संस्कारित व्हा. माझं पुढचं वाक्य असं असतं, शिका पण संस्कारित व्हा. मागे अनेक सुविचार आहेत, शिका, संघटित व्हा वगैरे, मला त्याच्याशी नाही आहे देणं घेणं. मी हे बोलतोय की शिका पण संस्कारित व्हा. हा माझा नेहमी करता शाळेतही सांगणं असतं आणि कीर्तनातही सांगतो, बाबांनो शिका पण संस्कारित व्हा. कारण नुसतं शिक्षण तर ओसामा बिन लादेनकडं सुद्धा होतं, पण त्यानं जगाचा विध्वंस करायचा प्रयत्न केला. आणि संस्कार करा, नसेल शिक्षण चालतं पण संस्कार असेल तर जगाचं कल्याण होतं. वारकरी संप्रदायाकडे पहा. विठाला संप्रदाय सगळ्यात फार काही खूप मोठा शिक्षित असे सगळे काही एज्युकेटेड आहेत अशातला भाग नाही, परंतु चांगल्या चांगल्या एज्युकेटेडला लाजवावेत असे सुंदर प्रमाण पाठ करून जो जगाचं कल्याण करण्याचा मार्ग वारकरी संप्रदायानं निवडलाय, हा खरा स्तुत्य प्रकार आहे. विठला विठला. म्हणून लक्षात ठेवा, शिकलंच पाहिजे, शिकू नये असं माझं मत नाही, परंतु परमार्थामध्ये शिक्षणापेक्षा संस्काराला महत्त्व आहे. अर्थात शिकण्यापेक्षा पिकण्याला महत्त्व आहे. संस्कार परमार्थामध्ये टिकण्यापेक्षा परमार्थ करण्याला महत्त्व आहे. वय झालं 80 वर्ष, म्हणले बाबा जय हरी, तो म्हणतो आपण जय हरी काही घालत नाही. तुम्ही काऊन नाही घालत? म्हणले गळ्यात माळ नाही. 80 वर्ष जगला. मी म्हणतो 80 वर्ष नाही, 800 वर्ष जगला तरी उपयोग नाही. विठला. आयुष्यानं कमी जीवन जगू द्या, आयुष्यानं कमी जीवन मिळू द्या, परंतु तो जर वारकरी असेल, तो जर संस्कारित असेल तर तो वंद्य आहे. विठाला विठाला. आणि पुढं जसं शिकण्यापेक्षा पिकण्याला, टिकण्यापेक्षा पिकण्याला महत्व आहे, म्हणून परमार्थमध्ये पिकणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल कसं पिकणं आवश्यक आहे? महाराज म्हणतात की जसं शेंद हे पिकण्याच्या अगोदर वेगळं असतं आणि पिकल्यावर वेगळंच असतं, त्याच्यासारखं. विठाला विठाला. आम्हा नारायण. विठाला विठाला. पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले, ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आता याची माझी जी बसलेली चाले ती जिजाची दुप्पट मला धरता येणं म्हणून सोडली. विठाला. पिकलिया शेंदे कडूपण गेले. पिकलेलं शेंद आहे. मला सांगा, शेंद नावाचं, आता खेड्यातल्या लोकांना आपल्याला त्याची चांगली ओळख आहे. जर शेंद हे जर पूर्व अवस्थेत आम्ही जर आणलं तर ते टणक आहे, रंगाला हिरवं आहे, आणि चव जर फाडून खायचा जर विचार केला त्याला फोडून, तर ते सुद्धा कडू कडू अशा स्वरूपाचं लागणार आहे. पण काही दिवस गेल्यानंतर मग आता सांगा, ते शेंद नाही आहे का? आहे. बरं, टिकण्यासारखं नाही का? टणक अशा स्वरूपाचं आहे, टिकणार आहे, परंतु त्या शेंदात टिकण्याला महत्त्व नाही, तर ते पिकण्याला महत्त्व आहे. तसं तुम्ही आम्ही शेंदाच्या ठिकाणी माना, आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे शेंदात परिवर्तन होणार आहे ते तुमच्या आमच्या जीवनात झालं पाहिजे, तर खरा परमार्थ सार्थकी लागला. नाही तर सप्ताह एवढा मोठा झाला, म्हणले मग काय म्हणता सप्ताहाचा काय परिणाम? ते म्हणले सप्ताहाचा परिणाम हा झाला, कोणी महाराज मंडळी झाले तर कोणी नाराज मंडळी झाले. विठाला अर्धे झाले महाराज, अर्धे झाले नाराज. अरे हा काही सप्ताहाचा परिणाम आहे का? सप्ताहाचा परिणाम अवघी आनंदाची सृष्टी झाली, सगळीकडे आनंद वाटावा असा परमार्थ व्हावा, आणि त्याला महत्व आहे. मग ते जे शेंद आहे त्या शेंदाला हिरवेपणा असतो, कडूपणा असतो आणि स्पर्श टणक असतो. तोच शेंद काही दिवसानं पिकल्यानंतर त्याला जो होणारा परिणाम आहे तो लक्षात घ्या. तो परिणाम कसा? ते हिरव्याचं पिवळं होतं, स्पर्शाला मऊ होतं, आणि जर चिरून खाल्लं का गोडही लागतं. विठाला विठाला. अवस्था कशाची? अगोदर निंद्य अवस्था आहे, अगोदरच्या शेंदाची आम्ही स्तुती करणार नाही, परंतु नंतर वंद्य अवस्था झाली, आता त्याचा स्वीकार आहे. मग तसा भगवंतानी सुद्धा अगोदर निंद्य असलेल्याचा स्वीकार केला. त्याच्यात पहिलं नाव आलं अजामिळ. अजामिळ फार मोठा पापी होता. महाराज वर्णन करतात, अजामिळ पाप राशी नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी.
ऋषी आहे, त्याला का पापी याच्यामध्ये जावं लागलं? बरं, तसा काही सामान्य कुळात जन्माला आला होता का? अहो, ब्राह्मण होता, ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आला. मग विचार करा, ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आल्यावर थोडं काहीतरी पुण्य असेल ना त्याचं. मग तेवढं असून सुद्धा तो पाप राशीच्या यादीत गेला. म्हणले का गेला? कारण चुकीचं पाहिलं, चुकीचं वागला, म्हणून परिणामी त्या ठिकाणी फार मोठा निंद्यावस्थेला गेला. काय झालं होतं? अजामिळ पाप राशी. अजामिळाचं वर्णन भागवत ग्रंथामध्ये फार सुंदर आहे. अजामिळ म्हणजे सामान्य नव्हता. कान्य कुब्जे द्विज कश्चित दासी पतिरजामिलः नामना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषिता. त्या वर्णन केलं श्रीमद भागवत ग्रंथामध्ये की तो होता कसा? तो दासीपती होता. दासीपती म्हणजे वेश्या स्त्रियांच्या नादी लागला. आता तुम्ही मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तो ब्राह्मण होता, जुन्या काळचा होता, चांगला होता, फार काही वाईटच होता अशातला भाग नाही. मग त्याचं बिघडलं कुठं माहिती आहे का? एक दिवशी चुकीच्या मार्गानं गेला, एवढ्यातच बिघडलं. विठ्ठल याचा अर्थ काय माहितीये का? जीवनात ज्याचा एकदाच मार्ग बदलला, चिंतन ऐका, अजामिळाचा जीवनात एकदाच मार्ग बदलला आणि जो रोज मार्गानं चालत होता त्या मार्गानं न जाता तो एकाच दिवशी दुसऱ्या मार्गानं गेला होता. त्याचा परिणाम हा झाला की जीवनभराचं गालबोट लागलं जीवनाला. अजामिळ रोज ज्या रस्त्यानं जात होता त्या वाटेवरती काही अडचण त्याला निर्माण झाली, म्हणून त्यानं दुसऱ्या मार्गानं जायचा प्रयत्न केला. तिथे पशुवत देहधर्म स्वीकारण्याचा आणि अंगसंगाचा चाललेला प्रकार याच्या डोळ्यात पाहिला. आणि कसं असतं माहिती आहे का? कानानं ऐकलेलं मनात बसण्यापेक्षा डोळ्यानं पाहिलेलं जास्त मनात बसतं. तुम्हाला पटतंय का नाही वाक्य मला माहीत नाही, आणि जर नसल पटत तर मी पटवून देतो, कारण मी एक शिक्षक माणूस आहे आणि माझा हा स्वभाव आहे की विद्यार्थ्याला समजेपर्यंत मी शिकवत असतो. माझ्या शाळेत येऊन पहा, माझे विद्यार्थी संस्कृत बोलतात. माझा हा स्वभाव आहे. मी एकदा शिकवायला उभा राहिलो की त्या पोराला येईपर्यंत मी शिकवत असतो. नसल येत तर काय येत नाही ते विचारत असतो. येत नाही तर काय येत नाही ते सांग, नाही तर उत्तर बरोबर सांग. विठाला मी तुम्हाला वाक्य काय सांगितलं? कानानं ऐकलेलं मनात राहण्यापेक्षा डोळ्यानं पाहिलेलं जास्त मनात राहतं. हे तुम्हाला जर पटत नसल तर सरळ सरळ उदाहरण आहे. मला सांगा, चित्रपट लक्षात राहतो का कीर्तन? द्या ना उत्तर. काय लक्षात राहतं? चित्रपट राहतं का? म्हणजे याचा अर्थ मी तुमची पडताळणी पाहतोय असं नाही, पण कोणी कोणी कशी ना कशी पाहतो ना आपण टीव्हीवरचा. एखादा चित्रपट एकदा पाहिला विसरत नाही. ती का आरची नावाची एक पोरगी होती पहा, ती एका पिक्चरची हिरोईन होती. काय नाव होतं त्या पिक्चरचं? बघा सगळं कसं पाठ आहे. हा, आणि कालच्या महाराजाचा कोणता होता अभंग? आगतीच्या. विठाला विठाला. हिंदीमध्ये म्हण आहे, हात कंगन को आरसी क्यों? अर्थात हातच्या काकणाला आरसा कशाला? आपला आपला विचार करा. अरे कित्येक वर्षापूर्वी झालेला चित्रपट जशाल तसा डोळ्यासमोर पाठ आहे, आणि कालचा झालेला कीर्तनाचा अभंग वा सिद्धांत आमच्या लक्षात राहत जर नसेल तर याचा अर्थ असा आहे, कानानं ऐकलेल्यापेक्षा डोळ्यानं आणि कानानं पाहिलेलं वा डोळ्यानं पाहिलेलं मनात जास्त बसत असतो. त्याला दृकश्राव्य माध्यम म्हणतात आमच्या भाषेमध्ये अध्ययनाच्या. कानानं ऐकलेलं परिणामकारक असतं नाही अशातला ना भाग नाही, परंतु डोळ्यानं पाहिलेलं सुद्धा फार महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक असतं. आणि म्हणून माझं सगळ्यांना फार महत्त्वाचं सांगणं आहे की लक्षात ठेवा, पहा पण चांगलं पहा. कारण एकदाच वाईट पाहायला मिळालं होतं अजामिळाला. एकदाच निघालेला अजामिळ वाईट गोष्ट पाहायला मिळाली. स्नान केलं गंगेला, घरी परत आला. देवदेव करावासा वाटेना, परमार्थ करावासा वाटेना. कारण कसं असतं माहिती आहे का? इंद्रियाचा स्वभावच असा आहे. मग त्या इंद्रियांना जे पाहिलं तेच घ्यावंसं वाटतं, जे अनुभवलंय ते वारंवार आपल्याजवळ असावं असं वाटतं. स्वैर स्त्रियांच्या सानिध्यात गेला आणि स्वैर स्त्रियांच्या सानिध्यात जाऊन त्याला अनेक मुलंबाळं झाली. आणि वयाच्या उत्तर काळामध्ये एक मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं नारायण. विठ्ठल त्याला शेंडीफळ म्हणतात. कशामुळे शेंडीफळ म्हणतात हे काय अजून आम्हाला कळालं नाही. माहीत असेल कोणाला तर सांगा. बरंच बाकीचं ग्रंथाचे अर्थ कळाले, पण या शेंडीफळाचा अर्थ काय अजून मला कळालं नाही. ते शेंडीफळ म्हणतात. ते झालं बघ त्याला एक. त्याचं योगायोगानं नारायण नाव ठेवलं. लोक नावं ठेवताना विचारपूर्वक ठेवत नाहीत आणि शेवटी मग लोक त्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाहीत. नावं नीट ठेवायत. मी एका घरी गेलो, ते लहान लेकरू, आता आम्ही महाराज मंडळी आता गेल्यानंतर त्यांना जिव्हाळा वाटावा म्हणून मी म्हणलं, अरे बाळा इकडे इकडे इकडे. ते चुनचुनीत लेकरू जवळ आलं. म्हणलं, का रे बाळा तुझं नाव काय? तो म्हणला, सूर्यफूल.
पोरगं काय म्हणलं, नाव सूर्यफूल. मी म्हणलं सूर्यफूल असं कसं काय नाव ठेवलं? ते म्हणलं आपल्याला माहीत नाही, मम्मी पप्पाला विचारा, त्यांना माहिती. ठेवणारे तेच आहेत, प्रणेते तेच आहेत, उद्घाटे तेच आहेत, सगळे तेच आहेत, निर्माते तेच आहेत, विचारा त्यांना. मी त्यांना बोलवलं, का हो नाव असं का ठेवलं? ते म्हणले आमच्या बायकोचा आग्रह होता, पोरगं दोघाचं, मग दोघाचं नाव मिसळलेलं असं नाव त्याचं ठेवायचं. म्हणलं तुमचे दिव्य नावं तरी कोणचे? ते म्हणलं एक तुमचं नाव तेच माझं नाव. माझं नाव सूर्यकांत. तो म्हणला माझंही नाव सूर्यकांत आहे. मग सूर्यकांत नाव, आणि म्हणलं बायकोचं नाव काय? ते म्हणलं प्रफुल्ला. म्हणलं माझ्यातलं सूर्य घेतलं आणि तिच्यातलं फुल झालं सूर्यफूल. विठाला विनोदाचा भाग सोडा, लेकरांची नावं चांगली असली पाहिजेत, नावं व्यवस्थित असली पाहिजेत. योगायोग फार मोठा बिझनेसमॅन आहे कोल्हापूरचा, फार मोठा बिझनेसमॅन आहे. त्यानं काल मला फोन केला, महाराज मला मुलगा झाला, पण माझी इच्छा आहे की चांगलं असं जे ग्रंथात असेल, चांगलं असं एखादं नाव सुचवा. मी काल पूर्ण दिवसभर माझं हातचं काम महत्त्वाचं बाजूला ठेवून त्याच्यासाठी नावं शोधली आणि त्याला लिहून पाठवली. त्याचं मला आनंद हा वाटला की एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, एवढा मोठा माणूस आहे, पण तरी देखील आपल्या मुलाचं नाव फॅशनेबल न ठेवता ग्रंथाच्या आधारावर ठेवायचा विचार आहे. विठाला अनेक डॉक्टर लोकांच्या मुलांची नावं मी सांगितलेली आहेत. विठाला असं सांगण्याचा तात्पर्य भाग. त्यानं पोराचं नाव ठेवलं नारायण. नारायण नाव ठेवलं आणि मग काय सारखा एकच चाळा, सारखं त्याला आठवावं नारायण 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 नारायणा 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 नारायणा. सारखा तोंडाला जिभेला चाळा लागला. आणि माणसाच्या कधी लक्षात ठेवा, ज्याचा जिभेला चाळा लागला ती गोष्ट त्याला वारंवार आठवत असते. झोपेतही तीच आठवते, व्यवहारातही तीच आठवते, कशाला तीच आठवते. आम्ही वारकरी लोक शेजारी शेजारी झोपलो, एक वारकरी म्हणू लागला कालच्या कीर्तनाला किती दिले रे? झोपीत. विठाला विठाला दोचकूनच जागा झाला. जो म्हणला काय विचारलं? म्हणलं तू पाकिट विचारलं, मी अभंग विचारला. विठाला परमार्थ करत असताना आम्ही जी गोष्ट वारंवार करू तिचं स्मरण आमच्या बुद्धीवरती आणि मनावरती होत असतं आणि ते वारंवार आम्हाला जागं करत असतं. तसा त्याच्या बुद्धीवरती सारखा आणि जिभेला चाळा लागलेला असल्यामुळं सारखं त्याला आठवण व्हायची नारायणा नारायणा नारायणा. सारखा आवाज द्यावा त्यानं नारायणाला. आणि मग झाला असं एक दिवस की त्याचं आयुष्य संपलं. अखेर देह आहे, या प्रत्येकाच्या देहाला एक लिमिटेशन आहे, शेवटी त्याला मरावं लागणार आहे. कोण इथे जिवंत राहायला आलाय का? महाराज साधू संत सांगतात येते नाही मूर येते नाही मूर आले अवतार येते पार जीवकी येते पार जीवकी येते नाही मूर आले अवतार येते नाही मूर आले येते पार जीवकी येते पार अरे असे पामर तर किती असतील. देव सुद्धा इथे राहू शकत नाहीत. मरण आलं त्याच्या देहाला. यमाच्या हिट लिस्टवर नाव होतं. जिथं तिथं लिस्ट याद्या लागतात बरं का. जशा अनुदानाच्या, जशा विम्याच्या, जशा जुन्या काळी याद्या लागायच्या ना, आता ऑनलाईन खात्यावर पडेल तो भाग सोडा, पण जुन्या काळी याद्या लागाव्यात. आणि याद्या लागल्या की मग पाहाव काय, ज्या म्हाताऱ्याला चालता येत नाही का ते पहिल्यांदा हजर असायचं. विठाला विठाला यमदूताला सूचना दिली यमानं, जा घेऊन या त्याला. घेऊन या म्हटलं की हे तिथं गेले. आता ते काय असे व्यवस्थित कपडे वगैरे घातलेले, असे व्यवस्थित अप टू डेट वारकऱ्यासारखे असे थोडेच होते. कीर्तनासाठी कधी लक्षात ठेवा, कीर्तनासाठी येत असताना सुद्धा असं अगदी चांगलं उत्साहपूर्ण वातावरण आलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बरेच लोक येतात जणू त्या कीर्तनकारानं त्यांच्याकडे पाहून झोपीत जावं. विठाला व्यवस्थितपणानं यावं. त्या महाराजाला सुद्धा बोलण्यासाठी प्रफुल्लित चेहरे म्हणजे ते सूर्यफूल खोडायला आलेल्या सूर्यफुलासारखं नसावं. बऱ्याच गावातले लोक महाराजाला सांगतात, महाराज बरोबर आहे तुमचं, महाराज बरोबर आहे तुमचं. तो म्हणतो विठ्ठल जय जय. अर्ध्याच्यावर झोपल्यावर करायचं काय त्या महाराजांना कीर्तन. म्हणून कीर्तनाला चांगलं व्यवस्थित पद्धतीनं आलं पाहिजे, कीर्तन चांगलं ऐकलं पाहिजे. आता ते जे आलेले होते भले कसे अकराळ विक्राळ स्वरूप त्यांचं, ते काही सामान्य ठिकाणी त्यांचं उदाहरणार्थ खदानीमध्ये काम करणारा वर्कर आहे.
तो बाहेर येताना एकदम असा वारकऱ्यासारखा फॅक दिसल, बरोबर आहे. तो खजानीत काम करणारा काळा खाप घाणेरडा असाच दिसल ना. तसं ते सगळे नरकात काम करणारी माणसं आणि ते बाहेर निघाल्यावर कशी दिसत असतील, भले अकराळ विक्राळ दिसायला लागले. आणि त्याच्या गळ्यात त्यांनी त्या मृत्यूचा पाश टाकला आणि पाश टाकल्यानंतर याच्या सगळ्या अंगाला थरथर काप सुटला, घाम आला याला. आणि घाम आल्यानंतर मग त्यानं त्यांच्याकडं पाहिलं अकराळ विक्राळ रूप त्यांचे. आणि मग तो घाबरल्यानंतर मोठ्यानं त्यानं आवाज दिला. आता कोण आठवणार आहे त्यावेळेस, ज्याचा जिभेला चाळा लागला तेच नाव मुखाला आलं आणि एकदम आवाज मोठ्यानं म्हणलं, धाव हे केला, नारायणा धाव, नारायणा धाव म्हटलं की एकदम भगवंताचे जे पार्षद होते, विष्णू पार्षद, लगेच जागेवर हजरच झाले. आणि त्यांना सांगितलं यमदूताला, हे यमदूतांनो गळ्यातला पाश काढा. ही सगळी कथानक आपल्या वारकरी महात्म्यांनी जे ग्रंथाचे अभंग लिहिले आहेत ना, तुम्हा नाही तेथ सत्ता, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. हे कुठलचं आहे सांगू का, हे विष्णू पुराणातलं आहे. विठाला विष्णू पुराणामध्ये यमानं यमदूताला दिलेल्या सूचनेचे अध्यायाची अध्याय, जिथे वारकरी आहे, जिथे नामधारक आहे, जिथे भगवंताचा भक्त आहे, त्या गावाला सुद्धा तुम्ही जायची गरज नाही. तुम्हाला तिथे सत्ता नाही, तिथले माणसं मरणार नाहीत अशातला भाग नाही, पण यमाच्या तडाख्याने मारणार नाहीत. विठाला तुमचा तो पाश काढून घ्या, पाश काढून घ्या म्हणल्यानंतर ते म्हणले, अरे पाश कसा काढा, आमच्या हिट लिस्टवर पहिलं यादीत जर नाव कुणाचं असेल तर याचं असेल. म्हणले का, यानं कधी जीवनात परमार्थ केला नाही. अरे ब्राह्मणाच्या कुळात येऊन षटकर्म आणि दिने दिने, त्यानं 6 कर्म दिवस प्रत्येक दिवशी केले पाहिजेत. स्नान संध्या जपो होम देवतानांच पूजनम अतिथी वैश्वदेवंच षटकर्म आणि दिने दिने. ब्राह्मण असल्यानंतर ब्राह्मणानं दररोज 6 कर्म केले पाहिजेत असं शास्त्रानं निर्देश केलेला आहे. मग तुम्ही आम्ही म्हणाल फक्त ब्राह्मणच कर्म केले पाहिजे, बाकीच्यानं अगोदर आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय कोठाळकर महाराज म्हणतात तसं, बाकीच्यानं अगोदर उठलं की भाकरी खाल्ल्या पाहिजे, भाकरी खाल्ल्यावर डबा भरला पाहिजे, डबा कार्यक्रम करून आल्यावर मग म्हणलं पाहिजे टाक आता आंघोळीला पाणी, आणि मग जेवण केलं पाहिजे, मग झोपला पाहिजे. विठाला काहीतरी विहित कर्म केले पाहिजेत हो, काहीतरी योग्य कार्य केलं पाहिजे. त्या आजामेळाच्या मुखाला नाव आलं देवाचं, जसं नाव आलं त्या यमदूताला सावरणाऱ्या त्या सगळ्या विष्णुदूतानं सांगितलं तुम्हाला याच्यावरती सत्ता नाही. सांगितलं त्यानं कधीच चांगलं कार्य केलं नाही. ते म्हणले काहीच जरी चांगलं काम केलं नसेल तरी देखील हा वंदनीय आहे. म्हणले का वंदनीय आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरुदू निघाला. तो अगोदर दुराचारी असेल, वाईट आहे, तरी सर्वोत्तमाची अवधारी, तरी तो श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे, जैसा बुडाला महापुरी न मरुदू निघाला. एक जण एका ठिकाणी घडलेली घटना आहे म्हणे, एक माणूस वाहत गेला, वाहत गेल्यानंतर ते लोक सगळे दुःख करू लागले. आणि दुःख केल्यानंतर होता 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 तो वाहत गेल्यानंतर त्याचं दशक्रियाविधी झाली. 14व्याचं कीर्तन, 14व्याच्या कीर्तनाच्या दिवशी हे तिकून आलं. 14व्याचं कीर्तन, चाल सुरू शेवटची, आणि शेवटच्या चाली भैरवी मानायला तर थंडी तापच सुटला. कारण ज्याच्या निमित्ताचं कार्यक्रम, ज्याच्या निमित्ताची भैरवी, ते समोरूनच चालत यायला लागला. पाहायला त्यानं कार्यक्रम, त्याला वाटलं आसन गावात कोणाचा, आणि जो होता तो याचाच होता. मग आता खरं सांगा, बाकीचे लोक काय म्हणतील, काय कमाल आहे तुमची, तुमच्या मेलात म्हणून आम्ही 14व्या पस्तोरचा कार्यक्रम केला, आमचा खर्च वाया गेला, असंच म्हणते नाही होय. अरे लोकांना आनंद वाटेल, बरं झालं गेल्याचा गेलं बाकीचा द्याव सोडून, पण तो न मारुतो निघाला. आता त्याला बुडाला म्हणता येईल का हो? आता बुडाला म्हणता येईल का? माऊली ज्ञानोबराय म्हणतात नाही, तयाचे बुडाले पण जीवी वाया गेले. त्याचं बुडले पण जसं वाया गेलं तसं त्या ठिकाणी परमार्थामध्ये अगोदर जर कोणी निंद्य असला तरी तो वंद्य होतो, परंतु त्यानं परमार्थ केला तर. विठाला प्रातस्मरणीय दादासोबत एक बापू दादा नावाचा होता माणूस, हे सगळ्या जुन्या लोकांना माहिती आहे. त्याच्यासारखा दुराचारी माणूस कुणी नव्हता, बरं ताकदबाजही कमी नव्हता. त्यानं मला एकदा सांगितलं होतं, म्हणजे महाराज काय सांगावं तुम्हाला, मी अशी चलती कोंबडी उचलीत होतो आणि तशीच खात होतो. चढती कोंबडी यायची तशीच सोलायची, तशी. इतका दुराचारी माणूस, इतका दुराचारी. पण प्रातस्मरणीय आमच्या आजोबांच्या संगतीत आला, मरेपर्यंत दादाची सेवा केली. विठाला विठाला. मरताना सुद्धा आलेल्याला म्हणायचं, अरे
स्वामी रायाला माझा नमस्कार सांगा बरं का, स्वामी रायाला माझा नमस्कार सांगा. मरेपर्यंत सेवा केली. त्याच्यानंतर पुन्हा जीवनभर कशा वाईट पद्धतीनं आणि वाईट विचाराला शिवला सुद्धा नाही एवढा. अहो त्यानं सांगितलं माझ्या अंगात ताकद किती होती, ते किती ताकदबाज होता त्यांनी मला सांगितलं एकदा. म्हणले नाना महाराज एखाद्या बैलाला येसन जर घालायची असेल तर तो बांधावा लागतो झाडाला. आता सगळे जुने लोक आहेत तुम्ही आणि नाही त्याला येसनी घातलेली माणसं आहेत तुम्ही, म्हणजे बैलाला बरं का झाडाला बांधायचा आणि झाडाला बांधून मग येसन टोचायची असंच असतंय ना. त्यानं सांगावं कोणता बैल आणायचा माझ्यासमोर उभा करायचा नवाड गोरा आणि त्या नवाड गोरे भले विचित्र असते. नवाड गोरं कोणतंही माझ्यासमोर आणायचं. मी असं जर धरलं शिंगाला तर येसन टोचू देत होतो. बैल पिळून खाली पडल गोरा पण मी शिंग सोडित नव्हतं आणि येसनच टोचून काढित होतो. विठाला पण लक्षात ठेवा परमार्थामध्ये निंद्य माणसंही वंद्य होतात. हे कशावरून एवढा निंद्य होता पण आज कीर्तनात त्याचं नाव निघतंय अर्थात वंद्य झाला. विठाला बाबा नाही त्या जमणार नाही. ते म्हणले जमणार नाही आम्ही जाऊ देणार नाही. यांना वाटलं आपला माणूस कसं काय कमी होतो, कोणाला वाटतं आपलं मतदान सध्या त्याच्यावरच चालू आहे. जमणार नाही जमणार. जे दोघांच्या मारामाऱ्या झाल्या यमाचे यमदूत यमाकडे गेले. ओ यमराजे आम्ही कार्य करावं का नाही पहा विचार करा. आम्हाला मार बसला काय झालं चला म्हणले भगवान विष्णूकडे. भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूला जाऊन भेटायला सुरुवात केली. भगवंताला म्हणले देवा अहो आम्ही काम करावं का नाही, तुम्ही आम्हाला नियुक्त केले. मी आची नेमिला साता काळुग्रासित से भूता ये म्हणी आगते पंडुसुता सगळी जयाची ऐसा जो समर्थो तो मी म्हणे जगाचा नातू. देवा तुम्ही आमच्याकडे हे काम दिले मग हे काम दिलं तर आम्ही काम करावं का नाही. म्हणले काम केलं पाहिजे. मग तुमचे विष्णुदूत आडवे आले. का रे बाबा न तुम्ही का आडवे आले. देवा त्यांनी तुमचं नाव घेतलं मग तो उद्धार पावणार. म्हणले उद्धार कसा पावणार. अगोदर त्यानं हे सगळं दुराचार केलंय. त्यांनी सांगितलं हे बघ बाबा दुराचार जरी केला असेल पण माझं नाव घेतलं. त्या यमानं सांगितलं देवा तुमचं नाव घेतलं नाही, त्यानं नाव स्वतःच्या मुलाचं घेतलं. त्याच्या मुलाचं नाव काय नारायण. भगवान परमात्मा हसले. म्हणजे देवा का हसलात. देवानं सांगितलं हसण्यातच उत्तर आहे, कारण बऱ्याच वेळेस मोठ्याचं हसणंही उत्तर देणार असतं. विठाला यम म्हणला देवा माझ्या लक्षात नाही आलं खरं सांगा का हसलात. त्यांनी सांगितलं यमा अरे नारायण हे नाव माझं का त्याचं. ते म्हणले देवा त्याचंच नाव आहे नारायण. ते म्हणले मग माझ्या अगोदर तो आहे का. म्हणले नाही तुम्ही अगोदर आहेत. मग अगोदर नाव कुणाचं. म्हणले माझं. म्हणजे देवा तुमचं. मग देवा जर यमाला सांगितलं मग यमा जर अगोदर मी आणि अगोदर माझं नाव तर माझं नाव त्याला दिलं. आणि स्मारकता लक्षात घ्या शास्त्र सिद्धांत सांगतो वेळ किती शिल्लक राहील सांगता येत नाही आणि उर्वरित अभंग चिंतनात घेता येईल की नाही हेही सांगत नाही, पण शास्त्र सिद्धांत सांगून जातो. नेहमी करता लक्षात ठेवा कुठल्याही नामाला दोन गती असतात. एकाला वाचकता म्हणतात आणि दुसरीला स्मारकता म्हणतात. वाचकता आणि स्मारकता. वाचकता म्हणजे काय. आता उदाहरणार्थ सध्या आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार करा. सबंध महाराष्ट्रामध्ये आता पूर्व अवस्थेमध्ये नुसतं आपण जर म्हटलं शिवाजी हे नाव काढलं मला सांगा स्मरण कोणाचं झालं. कोणाचं स्मरण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं. पण आपण छत्रपती म्हटलो का नाही. आपण काय म्हणलं शिवाजी. बरं तसं पाहता या गावात काही कमी शिवाजी असतील का. एखाद 2 3 4 मुलाचं नाव असू शकतं शिवाजी. बरोबर आहे की नाही. मग या शिवाजी नावाच्या बद्दल उद्गारल्याबरोबर गावातली जर मुलं ज्यांचं नाव शिवाजी ते डोळ्यासमोर येतात त्याला म्हणावं वाचकता. कळालं का. त्याला काय म्हणायचं वाचकता. आणि जेव्हा शिवाजी म्हटल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर उभे राहतात त्याला म्हणावं स्मारकता. विठाला सरळ आहे वाचकता आणि स्मारकता. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं सांगितलं म्हणले यमा अरे त्यानं ज्यावेळेस हाक मारली ती त्याच्या दृष्टीनं वाचकता होती पण ती बाकी तुम्हा आमच्या सर्वाच्या दृष्टिकोनातून ती स्मारकता होती. कारण त्याच्यातून खरं स्मरण भगवंताचं होतं. म्हणून लक्षात ठेवा बाबांनो बाकी जरी काही जास्त लक्षात राहिलं नाही तर एक तरी लक्षात ठेवावं की पोराची नावं देवाची ठेवावेत. विठ्ठल महाराज म्हणतात
परिणाम हा झाला नामी नीला वैकुंठासी. तो मुलाच्या निमित्तानं त्यानं देवाचं नाम पुत्राची लोभे नटनारायण त्यासाठी विमान पाठविले त्यासाठी विमान विठोबार खुमारे. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यते तेने वंद्य केली. अजा वेळ भिल्ली तारिली कुंट अजा वेळ भिल्ली तारिली कुंटणी प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली. तसं पाहता कीर्तन समाप्तीचा आता वेळ जवळ आलाय आणि कीर्तनाचा राहिलेला चिंतनाचा भाग अजून भरपूर मोठा बाकी आहे. मग असा विचार आहे जसं म्हणजे सुरमगावकर असं तुमच्या कार्याकडे पाहून बोलतोय बरं का. जसं सुरमगावकर 1 सप्ताह 2 वर्ष करतात तसं आपण एक अभंग 2 वर्ष सोडू. हा झालेला अभंग झालेलं चिंतन आपण इथे थांबू आणि इथून पुढे राहिलेला जो विचार आहे तो पुढच्या वर्षी करू. कारण आता मला वाटतं जवळपास 11 वाजायला 10 मिनिट बाकी आहेत आणि मग जर 10 मिनिट बाकी असतील तर शेवटची चाल करायची. त्याच्यामुळं आपण बाकी उभा राहणाऱ्याची आणि बसणाऱ्याची हाल करण्यापेक्षा लगेच भैरवीची चाल घेऊ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर